क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधो, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणेय लोकेच्या व्यवहारे, तुका म्हणेय लोकेच्या व्यवहारे. नका डोळे धोरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठाला 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 विठाला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधो. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय यांचा उपदेश परप्रकरणातील अभंग. ज्या निमित्ताने आपण निवडलेला आहे ते निमित्त म्हणजे कैलासवासी आप्पासाहेब नाथू तापकीर यांचं वर्ष श्राद्ध, अर्थात प्रथम पुण्यस्मरण. आयोजन करणारा तापकीर परिवार, या परिवारातील आप्तइष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी. तसा हा दुःखाचाच प्रसंग आहे, पण आलेल्या दुःखाला सामोरं जावंच लागतं. गीतेचं तत्वज्ञान हेच आहे. सुखदुःख कोणाला चुकत नाही, पण त्या सुखदुःखाला सामोरं कसं जायचं हे ज्ञान आपल्याला गीतेमध्ये दिलेलं आहे. बारशाचा सोहळा असतो तो आनंदाचा असतो, विवाह संस्कार सोहळा असतो तो आनंदाचा असतो. पण दशक्रियाविधी किंवा वर्ष श्राद्ध याला काही आनंदाचा सोहळा म्हणता येणार नाही. एक अर्थाने शास्त्र सिद्धांताला अनुसरून मनुष्य म्हणून जो जो जन्माला आलेला जीव आहे त्याच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत काही विधी दिलेले आहेत. ते सर्व विधी मला इथं सांगायचे नाही, पण वर्ष श्राद्धाचा हा विधी अतिशय महत्त्वाचा आहे, तो केलाच पाहिजे. त्याशिवाय त्या जीवात्म्याला गती नाही. वर्ष श्राद्धाच्या दिवशी या लोकाची यात्रा संपवून त्याच्या आयुष्यभावी प्रारब्धवशात जी काही गती असेल ती गती त्याला प्राप्त होत असते. ती उत्तम गती प्राप्त होण्याकरता याचं लय मोठं चिंतन आहे गरुड पुराणामध्ये. सावडण्याचा विधी असेल, दशक्रिया विधी असेल, 11वा 12वा 13वा मासिक, महिना आणि मग वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्धापर्यंत तो जीवात्मा त्या घरात, त्या परिवारात किंवा त्या गावामध्ये किंवा त्या पंचकृषीमध्ये गुप्त रूपाने वावरत असतो. आणि त्याला मुक्ती मिळण्यासाठी वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं एवढं सांगून पुढे चलतो. वर्ष श्राद्धाला अन्नदान करणं महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अजून काही काही दान, भूमिदान असेल, सुवर्णदान असेल, वस्त्रदान असेल, सगळी दानं करू शकता. पण वर्ष श्राद्धाचा विधी जर नाही केला तर पुढची गती त्याला प्राप्त होत नाही. विठाला 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 विठाला. जवळ घ्या, जवळ घ्या, सोडू नका. आणि म्हणून एवढंच बोलतो. एखाद्या वेळेस मी म्हणेल कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल, पण तो जो विधी आहे तो करावा लागतो. कीर्तन ठेवणं तर चांगलंच आहे, याच्यापेक्षा जगात वेगळं काय. एवढं बोलून पुढे चलतो. हो,
जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. मला वाटतं हा अभंग पाठ नाही असं कुणीच नाही. अभंग जरी तापकीर साहेब कोणाच्या पाठ नसला तरी त्यातलं एक प्रमाण सगळ्याच्या पाठ असेल. नाशिवंत द्या. हा, जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाची ही विशेषता आहे त्या शब्दाची. एक एक शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे. शब्द कळला पाहिजे. काहींना शब्दच कळत नाही, त्यांचा विषय नाही. कमीत कमी शब्द कळला पाहिजे. तुम्ही म्हणसाल कमीत कमी शब्द कळला पाहिजे असं तरी का म्हणता? शब्दच कळत नाही काहींना. चला, शब्द कळणं महत्वाचं आहे. त्यापेक्षा महत्वाचं शब्दार्थ कळणं आहे. आणि शब्दार्थापेक्षा कळणं महत्वाचं भावार्थ आहे. हे त्याचे क्रम आहेत बरं का. आणि म्हणून सोपं जरी वाटत असलं तरी तेवढं ते सोपं नसतं. तसं सोपं आहे पण तसं काय आहे, अवघड सुद्धा आहे. प्रत्येकाला वाटतं हे तर काय सोपं आहे. बरोबर आहे, हे सोपं आहे. कीर्तन करणं सोपं आहे, टाळ वाजवणं सोपं आहे, विणा वाजवणं सोपं आहे, कीर्तनाचं नियोजन करणं तुम्हाला माहिती आहे. मृदंग वाजवणं सोपं आहे, कीर्तन ऐकणं सोपं आहे. काय बोलू लक्षात घ्या बरं. हां, ज्याला काहीच कळत नाही त्याला सोपं झालंय. कळलं तर बघा. रवींद्र महाराज. ज्याला काहीच कळत नाही त्याला सोपं झालंय आणि ज्याला कळतंय ना त्याला फार अवघड झालेलं आहे. याकरता मी वेगळं बोलत नाही, मी तुकोबरायांचं प्रमाण सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संसार करणं अवघड आहे. कोणाला अवघड आहे सांगू का तुम्हाला प्रमाणाने? प्रमाण तुम्हाला माहिती आहे कदाचित. ब्रह्मादिका पार नुलंघवे. कोणाला अवघड आहे? ज्यांनी सगळं निर्माण केलं त्याला अवघड आहे. मग आता ज्याला काही कळत नाही त्याला सोपंच म्हणलो ना मी. काय चुकीचं काय? पूर्वीच्या मुली म्हणजे 30-40 वर्षापूर्वीचा काळ, गणेश महाराज, ती व्यवस्थिशीर जर नांदली ना, याचा अर्थ कळला का तुम्हाला? व्यवस्थिशीर नांदली म्हणजे कुठपर्यंत तात्या? शेवटपर्यंत. शेवटपर्यंत म्हणजे लग्न आज आणि 6 महिन्यांनी घटस्फोट त्यांचा विषय नाही. शेवटपर्यंत नांदल्यानंतर आईबाप त्या मुलीचे म्हणतात पोरींनी नाव काढलं. म्हणतात का नाही? मुलींनी काय काढलं? नाव काढलं. मग आता एक लक्षात घ्या, नांदणं सोपंच आहे ना? नाही नाही, बघा तिकडे कळलं त्यांना. नांदणं सोपं नाही, नांदणं अवघड आहे. म्हणून त्या मुलीचे आईबाप काय म्हणतात? पोरींनी नाव काढलं. लय सांगेल मी तुम्हाला, आपल्याला पुढे जायचं आहे. हा अभंग क्षणोक्षणा हाची करावा विचार. फार गोड चिंतन आहे याचं. विचार करायला सांगितलेला आहे. विचार कोणी करायचा, कोणाच्या संगतीत करायचा, कशाचा करायचा, हे 3च भाग सांगतो. विचार करण्याकरता पहिला मनुष्य जन्म पाहिजे. इथून पुढे जाऊ आपण. बरं, नुसता मनुष्य जन्म असून उपयोग नाही. विचार करण्याची त्याच्यामध्ये काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. बरं, नुसती बुद्धी असून उपयोग नाही. विचार कोणाच्या संगतीत करायचा हे कळलं पाहिजे. कोणाच्या संगतीत विचार करायचा हे कळल्यानंतर कोणता विचार करायचा याचा उलगडा होईल. हो, आणि म्हणून बरं का, मनुष्य जन्मातच विचार होऊ शकतो. विचार 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 विचार. एखादा म्हणेल काय टेन्शन आहे? बरोबर आहे का नाही? विचार करणं म्हणजे टेन्शन नाही. विचार करणं म्हणजे टेन्शन मुक्त होणं आहे. आजचं टेन्शन उद्याचा सोहळा आनंदाचा आहे. आणि आज ज्याला टेन्शन नाही तो उद्या दुःखात पडल्याशिवाय राहणार नाही. टेन्शन याचा अर्थ विचार. काही माणसं म्हणतात काय विचार करायचा? झालं गेलं, झालं गेलं. पुन्हा बोलू का? झालं गेलं, झालं गेलं नाही, त्याच्यावरच पुढं आलं. शब्द अगदी सोपे करून सांगतोय तुम्हाला. झालं गेलं म्हणता येत नाही, त्याच्यावरच पुढं आलं. काळाचे 3 प्रकार आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ.
वर्तमान काळामध्ये जे आपल्या वाट्याला येतं त्याला जबाबदार जर कोणता काळ असेल तर तो भूतकाळ असतो. म्हणून भूतकाळ ज्याचा चांगला आहे, येते का लक्षात? भूतकाळ ज्याचा चांगला आहे त्याचा वर्तमान काळ चांगला, आणि भविष्य काळाचा तर विषयच नाही. ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे आज, बरं नियोजन करणारं सगळंच कुटुंब आहे. त्याच्यामध्ये आमच्यावर प्रेम करणारे श्री गणेश महाराज तापकीर, श्री भानुदास तापकीर, ही सगळंच तापकीर परिवार. थोडंसं विषय सोडून बोलतो. वारकरी संप्रदायाला या पंचकृषीमध्ये आधार देणारी जी काही गावं आहेत त्यापैकी विशेष गाव म्हटलं तर चरहुली गाव, आणि त्यातल्या त्यात विशेष म्हटलं तर तापकीर परिवार. निश्चितच बघायचं आहे. विचारावर बोललो मी. आता कसा विचार करायचा ते मी सांगतो तुम्हाला. काही अवघड नाही बरं का. उत्तम बुद्धीने विचार करायचा. थोडक्यात सांगतो. उत्तम बुद्धीने विचार करायचा. मध्यम बुद्धीने विचार केला तरी तो तितकासा पूरक ठरत नाही, आणि कनिष्ठ बुद्धिवाल्याचा तर विषयच नाही. जो विचार करायचा आहे त्याची धार, लक्षात घ्या, जो विचार करायचा आहे त्याची धार, त्याचा प्रवाह शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वृत्तीमध्ये राहायला पाहिजे, तो खरा विचार. आणि म्हणून वाटतं तेवढं सोपं नाही विचार करणं. कशा विषयावरचा कशाचा विचार, याच्याकरता शेकडो अभंग आहेत, शेकडो प्रमाण आहेत. त्यापैकी एकच प्रमाण सांगतो. केव्हा विचार केला पाहिजे? जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरी गुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरोनिया भला, नवचे त्याला चुको नको, नवचे त्याला चुको नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. असं आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर याजसाठी केला होता अट्टहास. आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणारच आहे, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते मी सांगत नाही, पण जातो कसा हे महत्त्वाचं आहे. जाण्याचा नियम ठरलेला आहे, मी त्यावर अधिक बोलत नाही, पण सांगतो तुम्हाला महत्त्वाचं बरं का. ज्याला ऐकताय का, ज्याला जाणं कळलं ना त्याचं राहणं नीट असतं. भानुदास महाराज, कळतंय का नाही? ज्याला जाणं कळलंय, पुन्हा बोलतो तिकडे, ज्याला जाणं कळलंय त्याचं राहणं नीट असतं. ज्याला जाणं कळलं नाही त्याचं राहणं नीट नसतं. बहुतांशी प्रायः या समाजामध्ये नीटनेटकेपणा पाहायला मिळत नाही. याचं कारण त्याला माहीतच नाही आपण जाणार आहे. कळलं पाहिजे आपण जाणार आहे, म्हणून तर त्याकरता हा विचार आहे ना. त्याकरताच मी तुकोबरायांचं प्रमाण मांडलं ना. जव काळ असे दुरी ठेला. माणसं गर्विष्ठ झाली, जे असतील त्यांच्याकरता बोलतो. माणसाच्या ठिकाणी मीपणा वाढला, बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मोरे साहेब, हो, बघणं बदललं, ऐकणं बदललं, काम करणं बदललं, सगळंच बदललं. याचं कारण त्याच्या वृत्तीत बदल नाही झाला. माझी भाषा जरा समजून घ्या. वृत्तीत जर बदल झाला, येते का लक्षात? वृत्तीत जर बदल झाला तर त्याच्या पाहण्यात बदल होतो. चराचरी त्याला भगवंत दिसतो. वृत्तीत बदल झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दोष आहे त्याच्यामधला दोष सुद्धा त्याला दिसत नाही. बघा ना, महाभारतातलं उदाहरण आहे, थोडक्यामध्ये सांगतो. धर्मराजाला सांगितलं एखादा दुष्ट जर मिळाला तर घेऊन ये. एका वाक्यातलं उदाहरण आहे. काय सांगितलं धर्माला? एखादा दुष्ट मिळाला तर घेऊन ये. फिरला पण त्याला दुष्ट मिळाला नाही. दुष्ट भाऊच होता की, त्याचं नाव काय मी सांगायला पाहिजे का? काय त्या नावात काय सांगू मी तुम्हाला, आपल्याला वेळ कमी आहे. काय त्या नावाचं सामर्थ्य म्हणू.
आता सामर्थ्य शब्द नाही पाहिजे तिथं, पण सामर्थ्य म्हणू. जेव्हापासून दुर्योधन झाला तेव्हापासून आजपर्यंत या सृष्टीमध्ये कुणीच दुर्योधन हे नाव आपल्या मुलाचं ठेवलं नाही. एवढं त्याचं कर्तृत्व होतं. कळलं का नाही? जेव्हापासून कैकई झाली, ज्या युगापासून, बरं का, सगळा इतिहास मला सांगायचा नाही, तेव्हापासून कोणत्याही माता भगिनीच्या घरात कोणत्याही माता भगिनीने आपल्या मुलीचं नाव कैकई ठेवलं का? नाही ठेवलं. का केलं? कुणी? कळते की नाही? केलं कुणी? त्या कैकईने. फेडतायत कोण? असं आहे. नावाचं सांगतोय, नामाचं सांगतोय, लई मोठे मोठे सिद्धांत येतो. चांगल्या पदार्थाचं ताट जेवणाचं, त्या चांगल्या पदार्थाच्या जेवणाच्या ताटामध्ये कोणता पदार्थ कशा पद्धतीने खायला पाहिजे हे कळलं पाहिजे. तसंच आहे सगळे सिद्धांत. आणि म्हणून बरं का, आपला विचार चाललेला एक विचार करायचा, कोणाच्या संगतीत करायचा, अर्थात विचार जो करायचा आहे तो दुर्जनाच्या संगतीत शक्य नाही. प्रमाण तुम्हाला माहिती आहे. संताच्या संगतीत तोच विचार आहे, शहाण्याच्या संगतीत आहे, ज्ञानाच्या संगतीत तो विचार आहे. मी सांगतो ना तुम्हाला, एक हिंदी भाषेमध्ये म्हण आहे, सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो दो बात. आणि दुर्जन ते तुमचं तुम्हाला माहिती आहे ना, गद्दे को गद्दे मिला तो हो गए दो. कोणाची संगतीचं जाऊ द्या, कुठं उभं राहायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. आता एका मी सांगायला पाहिजे का, चुकीच्या ठिकाणी प्रवासात चुकीच्या ठिकाणी जर थांबायची वेळ आली तर थांबू नये, पुढे जावं. चुकीच्या ठिकाणी म्हणजे समजून घ्या. लोक म्हणतात आम्ही पाहिलं त्या महाराजाला तिथं उभा होता. अरे तू उभा कशाला होता हे समजून घे ना. सांकेतिक बोलतो. बरं लक्षात घ्या, फार लक्षात घ्यावं लागेल बरं का. हे सगळं अवघड असं. मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो. कोणतं उदाहरण सांगत होतो? धर्मराजाचं. त्याला दुष्ट दिसलाच नाही, जवळ दुर्योधन असून सुद्धा. आणि उलट दुर्योधनाला सांगितलं कोणी सज्जन मिळाला तर घेऊन ये. फिरला पण त्याला कोणी सज्जन दिसलं नाही. नाही म्हणला सज्जन कोणी या जगात. बाहेर कशाला जायचे, घरातच सज्जन होता कोण? धर्मराजा. तुम्हाला कळलेला आहे. मी कशा करता बोलतो हे? संगत, संस्कार, बुद्धी, विचार या सगळ्याचा जर ताळमेळ ज्याच्या जीवनामध्ये साधला, समजायचं त्याचा शेवट काय झाला? गोड झाला. मनुष्य जीवन आहे हे काय बाकीचे जन्म आहेत का? ती कशाला नावं घेऊ मी? गाढव असेल, कुत्रू असेल, पशु असतील, पक्षी असतील, तुकोबरे सांगून गेले एके ठिकाणी लई प्रमाणित बरं का. समाधानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर विचाराशिवाय पर्याय नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे टाळ. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान. टाळ वाजवा. पविजे समाधान. विचार वाचून स्वर निघायला सुद्धा विचारच पाहिजे बुद्धीत. वाकड्या वृत्तीची माणसं, बरोबर आहे. न पविजे समाधान, बरोबर आहे. असा विचार करायचा हो. फार असं शार्प लागते बुद्धी. करेक्ट बॅलेन्स म्हणतो त्याला आपण सगळ्याच बाबतीत. एखादा म्हणेल असतात काही असे आणि ती आता वाढलीत, अशी म्हणजे वक्र
काही बिघडत नाही. जो चुकला, हा, जग नाही फसलं, तो फसला. माझा मुद्दा लक्षात घ्या. एखाद्याच्या ठिकाणी जर अवगुण असेल तर त्याचा त्रास जगाला होतो, हा विषय सोडा, पण त्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपुली आपण करा सोडावं. हा, माझा मुद्दा लक्षात घ्या. पुढे जायचं आहे आपल्याला. क्षणोक्षणा हाची, हो, विचार करायचा आहे. हा, किती काळ करायचा आहे. सरळ शब्द आहे ना, क्षणोक्षणा. क्षणोक्षणाला विचार करायचा आहे. क्षणोक्षणाला विचार का करायचा याचं चिंतन मी सांगतो तुम्हाला. ज्ञान होण्याच्या अगोदर तर विचार करायलाच लागेल, पण ज्ञान झाल्यानंतर सुद्धा विचार करावा लागतो. साध्य प्राप्त होईपर्यंत साधन आहे. आणि मी तर असा म्हणेल, साध्य प्राप्त झाल्यानंतर जे प्राप्त झालेलं साध्य आहे ते टिकण्याकरता परत साधनेवर आरूढ व्हावं लागतं. उदाहरण कळलं का तुम्हाला? गाडी शिकण्याच्या अगोदर, वाहन शिकण्याच्या अगोदर शिकताना असं म्हणू आपण, जेवढं लक्ष ठेवावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त लक्ष शिकल्यानंतर ठेवावं लागतं. हे खरं आहे का नाही? आणि म्हणून क्षणोक्षणाला याचा अर्थ सांगत होतो. मी एक गोष्ट सांगतो पुढे चलतो. आपण ज्ञानी मंडळी आहात, पंचकृषीतली मंडळी आहात, बरं का. आयुष्याच्या शेवटसुद्धा विचार भरकटू शकतात. आयुष्याच्या शेवटसुद्धा. आळंदीमध्ये सांगत असतो आम्ही, हे गॅरंटी नाही आहे का? गॅरंटी कशाची? जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे की त्याची एक्सपायरी नाही आहे का? काय असं का? त्याचं कारण सांगतो. ज्याची ज्याची उत्पत्ती आहे त्याचा त्याचा काय आहे? नाश आहे. क्षणोक्षणा फार गोड चिंतन आहे बरं का. क्षणोक्षणालाच विचार का? एकदा विचार करून भागत नाही का? झाला महावाक्याचा बोध, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी ब्रह्म, तत्वमसी ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म. झाला बोध. मग बोध झाला, मग संपलं का सगळं? बोध जरी त्या वृत्तीला झाला तरी जिथपर्यंत त्याचं आयुष्य आहे तिथपर्यंत त्याला जगावं लागतं, त्याला राहावं लागतं. आणि जिथपर्यंत राहावं लागतं तिथपर्यंत वृत्तीवर राहत असल्यामुळे त्याला त्याचं अनुसंधान ठेवावं लागतं. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, असं आहे. माझा मुद्दा हा चालला होता, सांगतोच तुम्हाला आता. इंद्रिय जरी गलित गात्र झाली बरं का, म्हणजे वय जरी झालेलं असलं तरी केव्हा त्याच्या वृत्तीत काय येईल हे सांगता येत नाही. बुद्धी ताजी ताजी बुद्धी असल्यानंतरचे विचार वेगळे, आणि वार्धक्याने असं म्हणू आपण त्यावेळी जी बुद्धी असते त्याचा विचार वेगळा आहे. कसा विचार आहे मी सांगतो तुम्हाला आता, नीट ऐका जरा. तरुणपणी बुद्धी ताजी का म्हणलो मी? त्याचं कारण आहे, तो त्याचा बॅलन्स ठेवू शकतो. मी ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो या विषयावर. तो त्याचा बॅलन्स ठेवू शकतो संताच्या संगतीत, साधूच्या संगतीत, विचाराने, श्रवणाने, मननाने, निदिध्यासनाने. पण वार्धक्या अवस्थेमध्ये त्याच्या विचाराचं अनुसंधान राहणं अवघड असतं. कसं अवघड असतं? डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता, म्हणजे कारण काही चुकीचं नाही बरं का, पण ऐकू येत नाही ना, मग कसं तो कीर्तन ऐकणार? माझा मुद्दा लक्षात घ्या. डोळ्यांनी पाहता येत नाही, मग पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला कसं पाहणार? पायाने चालता येत नाही, मग आळंदी पंढरीची वारी कशी करणार? वार्धक्यामध्ये इंद्रिय गलित गात्र झाल्यामुळे त्याला हे जमू शकत नाही. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा आयुष्यभर त्यांनी परमार्थ जर केलेला असेल तर भगवंत त्याला सहाय्यकारी होतो. मी ओवी सांगतो तुम्हाला बरं. मनोनी आत्मबोधाच्या पांजिरा श्वेत याते. देव सांगतात अर्जुनाला, ज्ञानोबराय भावार्थ सांगतात त्या श्लोकावर, मी त्याची वृत्ती, त्याची बुद्धी, त्याचं मन, त्याचं चित्त काय करत असतो? संरक्षित करीत असतो. त्यावेळेला सुद्धा त्याच्या वृत्तीमध्ये विचाराच्या अनुसंधानाला अधिष्ठान माझं असतं. माझा मुद्दा हाच आहे की तेव्हासुद्धा विचार ठेवावा लागेल. म्हणून क्षणोक्षणा हाची. आता थोडंसं मला वेगळं बोलायचं होतं, पण आजचा दिवस हा वर्षश्राद्धाचा दिवस आहे. प्रथम पुण्यस्मरणाचा काय आहे? दिवस आहे. आमचे गुरुवर्य सांगायचे बरं का, आता जुनी लोक राहिली नाही, क्वचित एखादा कुणी असेल तर त्याच्या लक्षात येईल, सरणावर जाईपर्यंत वृत्ती केव्हा कशी भटकल हे सांगता येत
नाही. म्हणून शेवटपर्यंत त्याचं अनुसंधान ठेवावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार. चला, इथपर्यंत आपण आलो. विचार केला पाहिजे, क्षणोक्षणाला केला पाहिजे, पण विचार करण्याकरता जी बुद्धी पाहिजे. विचार कुठे होतो? बुद्धीतच होतो ना. ज्या बुद्धीत विचार करायचा आहे ती बुद्धी, त्या बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक बुद्धी, राजसी बुद्धी, तामसी बुद्धी. तमोगुणी माणूस, त्याची बुद्धी ती काय विचार करणार आहे? त्याच्या विचाराचं काय बोलायचं आहे? तेवढा वेळ आहे का आपल्याला, तुम्हाला आणि मला? ते सगळ्यालाच अनुभव आहे त्याचा. काही विचारच नाही त्याच्या ठिकाणी. त्याच्या बुद्धीमध्ये काय विचार आहे? चला, रजोगुणी बुद्धी, इकडं पण आणि तिकडं पण. म्हणजे याचा अर्थ सत्वगुणी पण आणि रजोगुणी पण. कधी कधी त्याच्या बुद्धीमध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव होतो. त्याला कोणती बुद्धी म्हणायची? राजसी बुद्धी. आणि सात्विक जी बुद्धी आहे, अर्थात सात्विक बुद्धी ही बनवावी लागते आणि ती तशी बनत नाही. त्याच्याकरता काय करावे लागतात? सायास करावे लागतात. आणि सात्विक बुद्धीमध्ये आलेले जे विचार असतात, ती विचार कसे असतात? सात्विकच असतात. ती सात्विक बुद्धी नीट ऐकावं लागेल. सात्विक बुद्धी होण्याकरता त्याचे सायास करायचे. ते कसे करायचे? एकच श्लोक सांगतो, पुढे चालतो. बुद्धी सर्वालाच आहे, बुद्धी कोणाला नाही असं नाही. पण ती बुद्धी सात्विक होण्याकरता काय काय करावं लागतं? एक श्लोक सांगतो श्रीमद भगवद्गीतेतला. आहार जो आहे तो सात्विक आहार घ्यावा लागतो. आणि मग तो कसा घ्यायचा, काय घ्यायचा, असं जर असेल तर क्षणोक्षणाला जो काही, ज्या बुद्धीमध्ये जो विचार करायचा आहे त्या विचाराचं अनुसंधान शेवटपर्यंत राहू शकतं, नाही राहत. बघायचं आहे क्षणोक्षणा हाची हा शब्द आहे बरं का. हाच म्हणजे जो सांगितला तोच विचार. अन्य कोणता, बस कळलं तुम्हाला, अन्य कोणताही विचार करायचा नाही. आता कोणता विचार करायचा, कसा विचार करायचा, कशाविषयीचा करायचा? सरळ गणित आहे. तरावया पार भवसिंधू, संसार तरुण जाण्याविषयीचा विचार करायचा आहे. पहिलं सांगतो मी तुम्हाला, संसार कशाला म्हणतात? पत्नी, मुलं, घरदार याला आपण संसार म्हणतो. पण संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्येपैकी एक व्याख्या तुम्हाला मी सांगतो, जी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. आगा उपजने आणि निमने, हे साचेचे जे का मानने, जीव लोक मी म्हणे संसार हण. जन्माला यायचं, मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. श्लोक सांगू? जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारी अर्थे नत्वम शोचो तुम राशी. विठाला विठाला उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा आहे? करावंच लागेल. नक्कीच सांगतो मी तुम्हाला सगळ्यांनाच. नाही विचार केला तर कुणाचं काही बिघडत नाही, पण त्याचं बिघडल्याशिवाय राहत नाही. मला ओळखू येतात बरं का माणसं लगेच. तुम्हाला माहिती आहे, आपण एकाच गुरुचे चेले आहोत सगळे. लगेच ओळखू येतात, मी लगेच ओळखतो. आल्यानंतर तो येतो कसा, बसतो कसा, बघतो कसा, आल्यानंतर आपल्याला ज्ञान सांगतो कसा. नवीन लोकांना अजून कल्पना नाही माझी, काही जुन्या लोकांना कल्पना आहे. आता ज्याला धोतर घालायचं कळत नाही ते पण मला सांगते म्हटल्यानंतर अवघड आहे ना. असू द्या, मी कुणाला बोललोय कळलं असेल. तरावया पार भवसिंधू, इतकं चाट टाकायचं, इतकं सोपं नाही. मी तुमचा जो संसार आहे, आमच्या माता भगिनी करता सांगतो, हा संसार तर आहेच. मी तर एक वेळेस असं म्हणेल, या संसारातून बाजूला होता येईल. आपल्या वाट्याला जी जी कर्म आलेलं कर्म नीट ऐका. बहिणीच्या वाट्याला बहिणीचं कर्म, मावशीच्या वाट्याला मावशीचं कर्म, पत्नीच्या वाट्याला एकच स्त्री, अनेक अंगाने तिची काय असतात, कर्तव्य असतात. एखाद्या वेळेस या सांसारिक जबाबदाऱ्यातून तिला पार पडता येईल त्या माता भगिनीला किंवा पुरुषाला. पण जो खरा संसार आहे ना, हो, त्याच्याकरता मी ही उभी सांगितली. तात्या, उपजने आणि निमने, हे साचचे जे का मानने, जीव लोक मी म्हणे संसार उहण. अजून एक सांगतो तुम्हाला, जे अवघड आहे त्याच्याविषयी विचार करायचा आहे. अवघड काय? हेच तर अवघड आहे. मुक्त झालाच पाहिजे. एक वाक्य, आयुष्याचा शेवट गोड झालाच पाहिजे. परीक्षेला बसलाय ना, माझा मुद्दा लक्षात घ्या,
परीक्षेला बसलाय ना, मग चांगले मार्क पडलेच पाहिजे. चुकतंय का काही? आपण शेती करतो ना, मग त्याच्यात आपल्याला चांगला फायदा झालाच पाहिजे. आपण व्यापार करतो ना, मग ते व्यापारात आपला चांगला फायदा, जे फायदा होतो, माझा मुद्दा लक्षात घ्या, फायदा होतो समजायचं त्याचा व्यवहार काय झाला, चांगला झाला. आणि तोटा होत असेल तर समजायचं त्याचा व्यवहार चांगला झाला नाही, त्याने त्या भानगडीत सुद्धा पडू नये. मी प्रमाण सांगतो, अभंग सांगतो. मुदलात पडे तोटा ऐसा खोटा उदीम. आणि म्हणून तरावया शब्द लक्षात घ्या. पार भवसिंधू, भवनाम संसार, भूभवती होणे असणे. भव या शब्दाचा अर्थ संसार आहे आणि सिंधू या शब्दाचा अर्थ समुद्र आहे. संसार रूपी समुद्रातून, सागरातून तरुण जाण्याविषयीचा विचार करणे. कसा करणे? क्षणोक्षणाला करणे, असा या प्रथम चरणाचा अर्थ आहे. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. टाळ टाळ. तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तरावया पार भवसिंधू, तरावया पार नाशिवंत देह जाणार देह जाणार सकळ. तरावया पार भवसिंधू. ऐका हो, हो सिरियसली घ्यावंच लागेल. संसारातून पार पडायचंय. बालपण जेवढं सुखात जातं, कळते का काही? बालपण जेवढं सुखात जातं तेवढं सुखात तरुण पण जात नाही, उतरती कळा आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त अवस्था जर बिकट असेल तर ती वृद्ध अवस्थेची आहे. संसारामध्ये सगळं उतरतं असतं आणि परमार्थामध्ये सगळं चढतं असतं. बरोबर आहे ना? संसारामध्ये जी काही फलं प्राप्त होतात त्या फलाची शाश्वती देता येत नाही. आणि परमार्थामध्ये जे जे प्राप्त होतं ते अलौकिक असं प्राप्त होत असतं. माझा मुद्दा हा आहे. याचा अनुभव सगळ्याला आहेच की, कोणाला नाही अनुभव? विना अनुभवाचं कोण आहे? हो, सगळ्याला अनुभव आहे. तो अनुभव सांगणं त्यापेक्षा महत्त्वाचं समजून घेणं ज्याचं त्याने ते महत्त्वाचं आहे. म्हणून माऊलींचं अजून एक प्रमाण सांगतो. आपुली आपण करा सोडवणं. काय सांगितले पुढं? काय चुकीचं बोललो का? संसार बंधन तोडा वेगी. आलोय आपण या संसार, मी सुरुवातीलाच आता सांगितलंय, पत्नी मुलं घरदार हा संसार नाही, जो जो जन्माला आलेला आहे. ठीक आहे, वार्धक्याचं ज्ञान नाही तारुण्य अवस्थेमध्ये, तिथपर्यंत व्यक्ती ही बेफाम असते. तितकीशी त्याला त्याची जाणीव नसते. बघू शब्द कसा असतो महाराज, बरोबर आहे ना? बघू, उद्याचं कोणी पाहिलंय, करू, बरोबर आहे ना? पाहू, हे व्याकरणातले शब्द बरं का. ते बघू, करू, पाहू आलं की समजायचं ह्यो काय करेल याची गॅरंटी नाही, जो काय पाहिल याची गॅरंटी नाही, काय बघेल याची गॅरंटी नाही. म्हणून आज जे खरं आहे ते खरं आहे, बघायचं आहे. असा हा संसार. निश्चितच शेवट चांगला झाला पाहिजे. शेवट याचा अर्थ सांगून जातो मी लगेच तुम्हाला. आता शेवट म्हणजे आयुष्य संपण्याच्या अगोदरचा काळ, बरं का? याचा अर्थ काय? शेवटीचा
दिस गोड व्हावा. आयुष्य संपण्याच्या अगोदरचा जो काळ आहे त्या काळामध्ये वृत्तीमध्ये, नीट ऐका, आपण सगळी वयस्कर मंडळी बसलेलो आहोत, तिथं अनुभवी मंडळी बसलेलो आहोत. आयुष्य संपण्याचा अगोदरचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये वृत्ती शांत राहणं, आपल्या लेकरा बाळांचा संसार सुखाचा आहे हे पाहून आनंदित राहणं, त्यांच्यावर प्रेम करणं, माझी भाषा कळते का, त्यांच्यावर प्रेम करणं, पण त्यांच्या ठिकाणी कोणतीही अहंता ममता न ठेवणं, म्हणजे याचा अर्थ शेवट काय, गोड होणं आहे. आणि शेवटच महत्त्वाचा आहे. म्हणून गायनशास्त्रामध्ये, मला त्यावर अधिक भाष्य करायचं नाही, यमन राग असेल, मारुबियाग राग असेल, कालावती, काय जे असतील ते सगळे राग, पण सगळ्या रागाचा शेवट गाताना करायचा असतो. तो कोणता राग आहे, भैरवी. भैरवी म्हणजे त्या गायनाचा काय झाला, शेवट झाला. नुसता शेवट नाही झाला, आनंदात शेवट झाला. तशी आयुष्याची भैरवी ही चांगली झाली पाहिजे. भैरवी चांगली झाली की भजन चांगलं. तसं आयुष्याचा शेवट चांगला झाला की समजायचं तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाचे ओरे कीर्ती मागे. आणि म्हणून असा हा संसार तुकोबारायांनी सांगितलेले क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. संसार तरुण जाण्याविषयीचा, मी पुन्हा पुन्हा बोलतोय, तरुण जाण्याविषयीचा म्हणजे यातून काय व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. आणि सहज एखाद्याने प्रश्न केला असेल, जगद्गुरु तुकोबारायांना म्हटले, महाराज शरीराशिवाय तर संसार नाही. तुकोबारायांनी उत्तर दिलं, अहो म्हणले ठीक आहे, शरीराशिवाय संसार नाही, पण हे शरीर कसं आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे ना. अभंगाचं द्वितीय चरण. नशिवंत देह जाणार सकळ, शिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हे आयुष्य खात सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह नाशिवंत देह. मला वाटतं या प्रमाणाचा जास्त अर्थ सांगायची गरज नाही. देह काय, नाशिवंत आहे, पुन्हा कसा आहे, जाणारा आहे, पुन्हा कसा आहे, काळ याची वाट बघतो आहे. कशाची, कोणाची, या शरीराची. 3 भाग सांगितले, लक्ष द्या जरा. पहिला भाग, देह कसा आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत या शब्दाचा अर्थ समजून घ्या बरं. शब्द माहिती, शब्दाचा अर्थ बघायचं आहे. नाशिवंत म्हणजे काय, तुम्ही म्हणताना आम्हाला काही कळत नाही का, मग या इथं राहू बरोबर आहे. एखाद्या म्हणजे आम्हाला काही कळत नाही का वाजवण्यातलं, ये म्हणायचं बस इथं. नाशिवंत याचा अर्थ नाश पावणारा, नष्ट होणारा. काय, हा देह, देहावरच बोलू आपण. बघायचं आहे. या नाशाचे काही अर्थ सांगतो, त्यापैकी महत्त्वाचे 3 अर्थ या शरीर संबंधाने: आश्रयनाश, परतानाश आणि स्वभावतानाश. आश्रयनाश म्हणजे काय, भिंतीवर काढलेलं चित्र ते कशाच्या आधारावर आहे, भिंतीच्या आधारावर आहे. त्या चित्राचा तसा नाश होत नाही, पण भिंत पडली तर त्या चित्राचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. समजून घ्या बरं. याला कोणता नाश म्हणतात, आश्रयनाश. सांगतो ना तुम्हाला मी प्रमाण. पडोनिया गेली भिंती,
चित्राची केवळ होय माती आश्रयनाश म्हणतात. परतानाश, परतानाश म्हणजे त्याचा कशाने नाश होत नाही, पण दुसऱ्याने जर केला तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय मी एक नाजूक उदाहरण देतो तुमच्या पुढे. नाजूक का सांगतो आता. ते मडकं बरं का, कशाचं आहे? मातीचंच आहे ना. हे काही सांगायची गरज आहे का? त्या मडक्यात सुद्धा लई प्रकार झाले, मडक्यांनी केले. मातीचं मडकं. मी भोर तालुक्यात गेलो होतो एका गावाला बरं का. जुनं घर, मोठं घर, खटल्याचं घर. ती मातीची भांडी 100-150 वर्षापूर्वीची त्यांच्या घरात तशीच होती अजून. मी म्हटलं काय जपणूक असेल हो. इथं पितळेची, जर्मलची, ॲल्युमिनियमची काय असेल ती भांडी खराब होतात, तर एवढी जपणूक केली. ते म्हणजे महाराज समजतं का नाही तुम्हाला काही? मातीच्या भांड्याचा तसा नाश होत नाही, आणि नाश करायचा असेल तर एका क्षणात झाल्याशिवाय राहत नाही. याला कोणता नाश म्हणतात? परता नाश. तसा त्या मातीच्या मडक्याचा तसा नाश कोणाकडूनही कसाही होत नाही. पण वरून जर, बरोबर आहे ना, वरून जर, आता वरून कुठं सोडतात जरा आठवा? स्मशानामध्ये, नाही का? तेच आठवायचं. काय आठवायचं हे सांगितलं हो. ओव्यात सांगतो ना हो तुम्हाला मी. बरं, कुठल्या अध्यायातल्या सांगतो? 13व्या अध्यायातल्या सांगतो. कोणत्या विषयावरच्या सांगतो? इंद्रियार्थ्याचे वैराग्य मन अहंकार यवचे. या श्लोकावर ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलेलं आहे अगोदरच. चोर चोरी करून गेल्यानंतर बंदोबस्त करून उपयोग नाही. काय नाही ना. मग म्हटले दरवाजे बदला, सिक्युरिटी गार्ड ठेवा. नाही, अगोदरच मी या संबंधाचं सिद्धांतात्मक प्रमाण सुरुवातीला सांगितलेलं आहे. जव काळ असे दुरी ठेला. मी सांगतो तुम्हाला ओव्या. ओव्या नाही, अर्थ सांगतो. बघा, या नाकाचं काय होईल, या तोंडाचं काय होईल, या हातापायाचं काय होईल. आपलं भाग्य आहे बरं का, आपण माऊलींच्या जवळ आहोत. पण माऊलींच्या जवळ राहून माऊलींनी जे सांगितलंय ते ग्रहण केलं तर आयुष्याचा शेवट चांगला आहे. हे जाता जाता मी सांगतो तुम्हाला. बघा, नाक, सुंदर नाक असतं, पण म्हातारपणी ते तसं राहत नाही. बस त्या संबंधाची ओवी सांगतो तुम्हाला मी. हे चांगलं असणारं तोंड, चांगलं दिसणारं तोंड सांगतोच ओवी. चला. तांबुले ओठ रावू, हसता दात दावू, सनागर मिरवू बोले जेणे, तयाची पाह्या तोंडा, येईल जळबटांचा लोंढा, या उमळती दाढा दाता सहित, कुळवाडी रिने दाटली का वाकुड्या ढोरे बैसली. हे सगळे ओव्या बरं का. या भुवया बघा, ऐका, उवी सांगतोय मी माऊलींची. भुवया तरुणपणी कशा दिसतात, आणि वृद्धावस्थेमध्ये भुवयांची पडळे ओमथती सिनसाळे, उरक कोही जेल जळे आसवाचिनी. अशी अवस्था होणार आहे पुढे. म्हणून ऐसी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, चिंतोनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. म्हणून याचा विचार करायचा या देहाचा. तो देह कसा आहे मी नाश सांगत होतो. परतानाश होत नाही, पण जर केला काठीने तर होऊ शकतो. याला परतानाश म्हणतात. आणि या देहाचा नाश असा आहे स्वभावता नाश. जिथपर्यंत त्याचं आयुष्य आहे तिथपर्यंतच तो राहणार. पुढे त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. नित्य नाश ठरलेला आहे, त्याला स्वभावता नाश म्हणतात. स्वभावता याचा अर्थ कळला का? तो निश्चितच, त्याच्यात काही बदल होणार नाही त्या नाशामध्ये. त्या नाशाला कोणता नाश म्हणतात? स्वभावता नाश. आजा मेला पंजा मेला, पुष्कळशी प्रमाण आहे बरं. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार आहे सकळ म्हणजे कोणाचा? सगळाच जाणार आहे. त्याचे सुद्धा अर्थ आहे. सकळ या शब्दाचा अर्थ सांगतो. देहाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह.
स्थूल देहाचा नाश आहे. स्थूल देहाचा नाश झाल्यानंतर जे सूक्ष्म शरीर आहे म्हणजे मन बुद्धी चित्त वगैरे त्याचाही नाश आहे आणि कारण शरीराचा सुद्धा काय आहे नाश आहे. म्हणून जाणार सकळ. मग काय करायचं? काय करायचं? आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो. बरं कोण खातो आयुष्य? हा बस काळ. 51वा वाढदिवस एवढंच बोलतो, जास्त पाळळ लावायचंच नाही. समजल्यानंतर उगं कायला भानगड करत बसायची. थोडक्यात कितवा वाढदिवस आहे? 51वा म्हणा, 61वा म्हणा, 75वा म्हणा. प्रेम असतं त्या कुटुंबाचं म्हणून साजरा करायला काही हरकत नाही. पण 75वा वाढदिवस ज्याचा आहे किंवा 70वा 61वा काही जो असेल तो, त्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबातले परिवारातले सगळे प्रेम असतं वाढदिवस साजरा करतात. पण ज्याचा वाढदिवस साजरा होतो त्यांनी ठरवायचं त्यांनीच ठरवायचं आहे. बाकीच्यांना आनंद आहे. आलं जवळ याचा आता कळलं का नाही? फार आता हे आजचा दुःखाचा प्रसंग जास्त बोला. आनंद मला तर कधी कधी अशी भीती वाटते, एखादा आनंदात बोलायला लागला ना हे कुठं टोचील हे सांगता येत नाही. थोडा शब्द जरा चुकीचा नाही, तो खरा आहे. जास्त एखादा जर असा आपल्याला रिस्पॉन्स द्यायला लागला ना समजायचं हेच बिघडवणार. तसंच आहे. हा कटकट आहे ओखटे. जे आपल्यावर प्रेम करतात तेच एखाद्या वेळेस आपल्या दुःखाला काय होतात कारणीभूत होतात. रस्त्यावरच्या माणसाचा अजिबात संबंध नाही. सुख देणारे आपलेच आणि दुःख देणारे सुद्धा काय आपलेच. हे काही चुकीचं आहे का? अहो ज्याचं काही संबंधच नाही ना त्याचा ना गोत्याचा ना कशाचा. हो म्हणजे त्या माणसापासून मला काही दुःख नाही. बरोबर, त्या माणसापासून मला काही दुःख नाही. मी त्याला सांगितलं त्या माणसाचा तुझा संबंधच नाही ना. सुखदुःख मिळण्याकरता सुखदुःख प्राप्त होण्याकरता संबंध यावा लागतो. याच्यावरही प्रमाण सांगतो. म्हणून महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं मला सुखाची प्राप्ती करायची, मला आनंदाची प्राप्ती करायची, म्हणून यांचा संबंध तोडा. तोडावा संबंध. वा याचा माझा संबंध जे जे आहे ना बरं का. कीर्तनशास्त्र म्हणून अवघड आहे. जे बोलायचं, जे शब्द बोलायचे, जे वाक्य बोलायचे, जे सांगायचं दृष्टांत असेल सिद्धांत असेल त्याला ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण पाहिजे. त्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये प्रमाण पाहिजे. तुम्ही मृदंग वाजवता आमचे हरिभक्तपरायण व्यंकटेश महाराज फड. मी गणेश महाराजांना सांगितलं फड महाराजांना सांगा. हां बरोबर आहे ना. मग आता हे कशाकरता बोलतो आहे मी हे तितकंच तेच मला उदाहरणही सांगायचं होतं. रवींद्र महाराज एखादा बोल समजा वाजवला, त्याचा ताल कोणता हे सांगावं लागेल. सांगावं लागेल का नाही? खरं बोला. हां ते कोणत्या मात्र्यात आहे हे सांगावं लागेल. आता कोणत्या लयीत आहे हे सांगावं नाही लागणार, ते वाजवावं लागणार. हे सगळं त्याचं शास्त्र आलं ना. हो तसंच आहे. जे काही बोलतो, जे काही आपण सांगतो, जे काही समजून घेतो त्याला आधार पाहिजे. त्याला आधार जो असतो तो संत वचनाचा. आपला विषय हा चाललेला आहे आयुष्य खातो काळ सावधान. मी वाढदिवसाचं त्याच्याकरता सांगत होतो. सावधान. काल लग्नाला गेलो मी इथं मुशीच्या जवळच लग्न होतं. काय अष्टका तिथंच काय सगळं आता कार्यालयच की अष्टका आहेत नाही का. मी एकदाच गणेश महाराज अष्टका म्हणल्या होत्या 1993ला. बोलाय म्हणलो मला या अपेक्षा होती काहीतरी देतील. बिकट परिस्थिती होती त्या मोरे महाराज है की नाही. सुरुवातीची परिस्थिती काही नव्हतं. हो मला चला लग्नाला गेलं जेवायलाही मिळतंय आणि फायदाही होतो म्हणून जावं. ते तुमचं तुम्ही ठरवा आता. अशा गोड अक्षता म्हटल्या शुभमंगल. लोक म्हणतील वर्ष श्राद्धाचं कीर्तन एक लग्न लागतंय. सावधान स्वस्ती श्री
काल लय आग्रह झाला बरं का. ते इथं कोणतं कार्यालय होतं मग काय ते इथं नाही रे लोखंडेंचं लग्न होतं बघा. हां म्हणले अष्टका म्हणता का, म्हणावंच लागतं. म्हणलं अजिबात नाही. तेव्हा 93ला अक्षदा म्हटल्या, कीर्तनं बंद पडले ना अष्टका म्हणायलाच बोलवायला लागले लोक. हां आपलं सहज बोलो सावधान, सहज बोललो प्रेमाने, पण अर्थ लग सावधान. सावधानतेचा इशारा कुठं दिला आहे? बोल्यावर. हां सावध व्हा. मग सावध व्हा म्हणजे काही रामदास स्वामी पळून गेले तसं पळून जा का? मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार. पळून जा नाही, हां पळून जाण्याची कॅपॅसिटी नाही तुमची आमची कोणाची. पण नाही पळून जाता आलं तर कमीत कमी सावध व्हा. सावध. आता इथं सिग्नल आहे ना, चौकात आहे ना सिग्नल. किती रंगाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? मला काय सांगायचं आहे लक्षात घ्या. किती रंगाचे सिग्नल आहे? एक हिरवा, बरोबर आहे ना, एक मधला पिवळा आणि वरचा काय लाल किंवा खालचा लाल घ्या. चला किती सिग्नल आहे? 3. पिवळा, हिरवा, लाल. हिरवा सिग्नल म्हणजे काय? बस. अहो हिरवा सिग्नल म्हणजे काय? जा. हां हिरवा सिग्नल म्हणजे जा आणि पिवळा सिग्नल म्हणजे जा. पण जाता आलं तर जा, मध्येच जर थांबला तर दंड पडल्याशिवाय राहणार नाही. पिवळा सिग्नलचा अर्थ. आणि लाल सिग्नल म्हणजे काय? गडबडच करायची नाही, गप्प उभं राहा. म्हणजे तो सिग्नल चालू असेल तोपर्यंत. हे जे सिग्नल आहे ते कशाचे आहेत? सावधानतेचे. तसे हे सगळे सावधानतेचे सिग्नल आहे. दात हालायला लागले की समजायचं सावध व्हा. केस पांढरे व्हायला लागले की समजायचं सावध व्हा. हातपाय दुखायला लागले की समजायचं सावध व्हा. आपल्याच घरामध्ये आपणच बांधलेल्या बंगल्याच्या जिन्यामध्ये आपल्याला जर चढता नाही आलं, हातपाय दुखायला लागले की समजायचं सावध व्हा. पण तेव्हा तर सावध होत नाही, पण गडगडल्याशिवाय राहत नाही. नावं नाही ठेवायचं शास्त्राला. शास्त्राने सावधानतेचे इशारे दिलेले आहेत. संत वाङ्मयाने सावधानतेचे इशारे दिलेले आहे. इथं सुद्धा तोच विषय आहे. आयुष्य खातो काळ, काळ आयुष्य खातो. म्हणून कुठं आवरायचं, कुठं सोडायचं आणि कुठे तोडायचं हे कळलं पाहिजे. यालाच लोक भाषेमध्ये किती ताणायचं हेच आहे, काही वेगळं नाही. सगळं तेच आहे. किती ताणायचं आणि किती सोडायचं. आता ताणायचं किती तुम्हाला माहिती आहे ना, तुटल एवढं ताणायचं नाही. आणि सोडायचंही किती, लय ढिल्लं पडल असंही करायचं नाही. त्याला म्हणतात संसार. अजून एक जाता जाता सांगतो, मुक्त होईल हा विषय वेगळा आहे, पण संसार करता आला पाहिजे. हो, जरी संसार दुःख दोन्हीकून नाही बोलत बरं का. जरी संसार दुःखरूप असला तरी तो संसार सुद्धा सुखाचा करता आला पाहिजे. जसा माऊलींनी केला, जगद्गुरु तुकोबारायांनी केला प्रमाणे तुम्हाला माहिती आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि म्हणून ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे, कैलासवासी आप्पासाहेब नाथू तापकीर, अतिशय संसार चांगला झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कशाहून संसार चांगला झाला? ज्या अर्थी त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाला कीर्तन आहे, भजन आहे, टाळ वाजतायत, मृदुंग वाजतो, समजायचं त्यांनी आयुष्यामध्ये चांगलं केलं. आणि ज्यांच्या वर्ष श्राद्धाला दुसरं काही करतात ना, करत नाही आपल्या भागात कोणी, समजायचं आयुष्यभर त्यांनी काय केलं बरं का. तोच प्रवाह, तीच पिढी पुढं काय असते, चालू राहत असते. जाऊ द्या, आपण पुढे जाऊ. आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान झालं पाहिजे, पण ही सावधानता आज्ञा जीवाच्या संगतीत आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, आपल्याला ती कळू शकत नाही. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? तुकोबराय अभंगाच्या 3 चरणामध्ये संत समागम धरावे आवडी, संत समागम धरावे आवड, समागम धरावे आवड, संत समागम धरावे करावी तडी परमार्था नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, करावी तडी परमार्था, करावी तडी परमार्था नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ.
समागमे धरावी आवडी. संत समागम करायचा पण कसा? आवडीने. जसं आपण हरिनाम घेतो पण कसं घ्यायला सांगितलंय? आवडीने भावे हरिनाम घे. संत हे जर आनंद देत असतील तर त्यांच्या संगतीत आपण दुःखाने कधी राहायचं नाही हे सांगितलंय तुकोबारायांनी 3ऱ्या चरणामध्ये. संत समागमे, समागम करायचा आहे याचा अर्थ संगत करायची आहे. समागम, समागमाची काही विशेष अशी चिंतन आहेत, विशेष अशा व्याख्या आहे. साधूच्या समागमामध्ये, समागम म्हणजे काय? अहोरात्र त्यांच्या संगतीत राहणं याचा अर्थ काय? समागम करणं. आता 2 तास समागम होतो बघा कुठे, कीर्तन नाही बरं का, काही ठिकाणी इतर सांगतोच आता इतर संप्रदाय वगैरे म्हणे आज काय आहे यांचा समागम आहे, या खा प्या आणि जावा. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर भेटा, मी तुम्हाला सांगतो. असा समागम नाही, निरंतर समागम. नेहमी साधू संतांची काय आहे? संगत करायची, समागम करायचा आहे. म्हणजे आता तेवढं शक्य नाही पण एक आहे, आपण रोज आळंदीला जाऊन माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे. करणारी मंडळी आहेत, याला काय म्हणतात? समागम म्हणतात. याला काय म्हणतात? संगत म्हणतात. कशी संगत करायची सांगितलेलं आहे. याचंही चिंतन रवींद्र महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये कोणत्या श्लोकावर सांगितलं हे सांगतो. आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रहा. ताटमी काढीन शेजमी झाडीन चरण संवाहन करीनमीची चौरी हनविंजना. ते थलयो करीन प्राण अंगाचा उल्लंघना होईन मी. ए शरीराची माती मेळवण ते क्षिती जेत श्रीचरण उभे ठाती श्रीगुरूंचे. अशा पद्धतीने समागम करायचा म्हणजे काय हो? प्रमाणाने सांगतो. आता हे नसन कळलं तर गाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा मनी एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. जे जे आपल्याला शक्य होईल ते आपण केलं पाहिजे. सेवा म्हणून, दान म्हणून, भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, नामसंकीर्तनाच्या माध्यमातून जी जी काही सेवा असेल ती केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे? आवडीने केली पाहिजे. संत समागमे धरावी आवडी. आणि काय करायचं? संताच्या संगतीत करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थ केला पाहिजे. हो, तातडीने याचा अर्थ सांगू का? लगेच सांगतो ना तुम्हाला मी. फायद्याची गोष्ट लगेच करायची, एवढं तर समजून घ्या बरं का सुवर्णकार महाराज. ज्याच्यामध्ये फायदा आहे ती गोष्ट लगेच करायची, नीट ऐका. आणि ज्याच्यामध्ये फायदा नाही ती शक्यतो करूच नये, पण कमीत कमी टाळली तरी पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे याच्या संगतीत आपली हानी आहे, जरी भेटला तरी थोडा कट मारून पुढे जायचं. आपल्याला माहिती आहे याच्या संगतीत आपल्याला काहीतरी आनंद मिळणार आहे, आवर्जून तो जरी त्याने जरी टाळण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याच्या पुढून हटकून गेलं पाहिजे. का तर आपल्या फायद्याकरता म्हणा, आपल्या आनंदाकरता म्हणा करावी तातडी. तातडीने काय करायचं आहे? माणसाने स्वार्थी असावं. आपलं कीर्तन संपलेलंच आहे जवळजवळ. माणसाने स्वार्थी असलंच पाहिजे. पण कसं स्वार्थी असलं पाहिजे? स्वार्थच कळत नाही असे स्वार्थी लोक आहेत. त्यांना स्वार्थ हा शब्द वापरणं, स्वार्थी हा शब्द वापरणं हे सुद्धा चुकीचं आहे. कमीत कमी स्वार्थी तरी झालं पाहिजे का नको? तू म्हणता स्वार्थ कुणाला कळत नाही. नको तो स्वार्थ कळणं याला स्वार्थी नाही म्हणत. हिताचा स्वार्थ कळणं त्याला काय म्हणतात? स्वार्थी म्हणतात. या पद्धतीने त्याचा अर्थ आहे बरं का. लवकर जे हिताचं आहे ते लवकर करायचं. सांगतो मी तुम्हाला, अभ्यास करायचा असेल बरं का फड महाराज, अभ्यास करायचा असेल तर कधी करायचा? बघू नंतर, असं आहे का? अभ्यास करायचा असेल तर लगेच करायचा आहे. वाटलं आपल्याला चला आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, ज्या वेळेला वाटन त्या वेळेला लगेच निघलं पाहिजे. आणि आला एखादा मित्र आणि चल म्हणला तिकडं जाऊ, तिकडं म्हणजे समजून घ्या. आला एखादा मित्र चल म्हणला तिकडं जाऊ तर थांब बाबा जरा, काहीतरी कारण करून त्याला टाळतं. आपलेच हातात आहे. संत फक्त काय करतात? मार्गदर्शन करतात. संत फक्त आपल्याला दिशा देतात. आपल्यालाच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. गोड चिंतन सांगतो, श्लोक सांगतो तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतला.
बंधुरात्मा आत्मनस्तस्या येनात्मय वात्मना जिता. हा मी काय आड खोळू नाही बरं का, नाही तर ती क्लिप व्हायरल होती, तुम्हाला वाटायचं तसं काय चाललंय काय, त्यांना कळलं बघा. तसलं काय नाही, करेक्ट आहे. करेक्ट म्हणायला सुद्धा त्याला सुद्धा तेवढं शब्दाचा अभ्यास लागतो बरं. बंधुरात्मा आत्मनस्तस्य, जरी लाईव्ह असलं तर मी काही चुकणार नाही, काही काळजी करू नका. हे तुम्हाला नाही माहिती, मी नंतर सांगतो, नाही फड महाराजांना विचारा. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मना जिता. हा म्हणजे आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र. आत्मा, बंधू आणि शत्रू, आपणच आपल्या आत्म्याचे बंधू आहोत, बंधू म्हणजे मित्र आहोत, आणि आपणच आपल्या आत्म्याचे काय आहोत, शत्रू आहोत. हेच प्रमाणाने सांगितले तुकोबरायांनी. माझा मीची झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्र. चला पुढे. हे कशा करता बोललो, स्वार्थी असावं. हो, हे शिकू का ते शिकू, कधी दर्शनाला जाऊ, कधी वारी करू, कधी कीर्तन ऐकायला जाऊ, ज्याच्या संगतीत आपल्याला आनंद मिळतो त्याची संगत केव्हा करू, असं सतत वाटलं पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून या अंगाने त्याचा मी अर्थ सांगितला. करावी तातडी कशाची, परमार्थाची. परमार्थाची दिलाय की तिथं एका शब्दाचा अर्थ. तातडी करायची कशाची, परमार्थाची. माणसं तातडी परमार्थाची करत नाही, आणि दुसऱ्याची तातडी म्हणजे त्याच्यामध्ये लगबग म्हणू त्याला, ती केल्याशिवाय राहत नाही. बरं जाऊ द्या, हे का करायचं आहे, कारण दिलेलं आहे. तरावया पार भवसिंधू, त्याचा अर्थ लक्षात घ्या. का करायची तातडी, परमार्थाची, कारण नाशिवंत देह. येते का लक्षात. का करायची तातडी परमार्थाची, कारण आयुष्य खातो काळ. सावधान. फार गोड चिंतन आहे या अभंगाचं. या अभंगाचा समारोप करताना, या अभंगाची सांगता करताना याला कीर्तनशास्त्रामध्ये उपक्रम आणि उपसंहार म्हणतात. तर उपसंहार काय आहे, उपदेश करताना तुकोबराय सांगतात, बाबा हो, या लोकीतले जे जे व्यवहार आहे ते कसे आहे हे सांगताना पहिले मी विश्लेषण करतो. लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. मी सुरुवातीलाच सांगितले, वाईट वाटून घेऊ नका. संसार म्हणजे आपण करतो तो नाही. संसार म्हणजे जो जो जन्माला आलेला आहे त्याचं चांगलं वाईट कर्माचा फलभोग जो भूतकाळामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये त्यांनी केलेला आहे तो भोगण्याकरता आलेला, त्याचं नाव काय आहे, संसार. आणि म्हणून इथं आल्यानंतर या लोकातले जे व्यवहार आहेत, नका डोळे धुरे भरो निराभो, काहीच वाटलं नाही पाहिजे कशाचंच. रवींद्र महाराज बरं या प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिनाच्या निमित्ताने, बाबा हो, मी जे सांगतोय ना ते अनुभवून सांगतोय, मी जे सांगतोय ना ते अभ्यासून सांगतोय, गीतेला अनुसरून सांगतोय. कितीही महागाचं कोणतंही कापड जरी घातलं तरी एक ना एक दिवस ते काय फाटणार आहे, जुनं होणार आहे. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देई. बरं हे का सांगितलं, म्हणून नका डोळे धुरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान विठोबा. जय जय विठोबा. हरे हरे विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. हरे विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय विठोबा रखुमाय, 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 जय विठोबा रखुमाय,
कुमारी कुमार कुमार हा विठोबार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हा अरे विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तेव्हा आजचा असणारा हा दिवस अर्थात प्रथम वर्ष श्राद्ध कैलासवासी आप्पासाहेब नाथू तापकीर हा तापकीर परिवार पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या परिवाराचं नावलौकिक आहे असा असणारा हा तापकीर परिवार प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कुटुंबावर या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये श्रीमती सावित्रीबाई आप्पासाहेब तापकीर, श्रीमती संगीता राजू तापकीर, त्यांच्याच असणारे परिवारातील त्यांचे बंधू श्री शंकर नाथू तापकीर, सौ रुपाली शंकर तापकीर, श्री प्रसाद शंकर तापकीर, सौ शारदा कैलास खांडेभराड, श्री अनिकेत राजू तापकीर, सौ प्राजक्ता अविनाश साणे आणि आत्ताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आळंदी नगरपालिकेमध्ये ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये ज्यांची बहुमताने निवड झाली अर्थात माऊलींचाच हा कृपाप्रसाद या तापकीर परिवारामध्ये ज्यांना लाभलेला आहे त्या सौ ऋतुजा अनिकेत तापकीर आणि म्हणून या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाच्या निमित्ताने अतिशय माझ्यावर प्रेम करणारे आळंदीमध्ये सर्व संस्थांचा अतिशय जवळून योग सर्व वारकऱ्यांना सर्व कीर्तनकारांना सर्व वारकरी शिक्षण संस्थेला सहकार्य करणारे आमचे परमस्नेही श्री गणेश महाराज तापकीर, श्री भानुदास तापकीर आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे मृदंगवादक वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग सम्राट पांडुरंग महाराज वैद्य यांचे शिष्य वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम महाराज यांचे शिष्य फड महाराज आणि पुन्हा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण गायनाचार्य शिवाजी महाराज गायकवाड आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे भजनामध्ये अगदी 20-25 वर्षापासून आपल्या स्वराच्या माध्यमातून सेवा करणारे हबपश्री रवींद्र महाराज पवार आणि ही सगळीच मंडळी कोंडवा असेल जवळच्या प्रत्येक गावातून या परिवारावर प्रेम करणारी मंडळी तरुण वर्ग आहे आमचे श्री अनिकेत आहे सगळी पुढची पिढी चालू पिढी हा प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम करताना अतिशय लवकर नियोजन आमच्या श्री गणेश महाराजांनी केलं तर त्यांना माहिती आहे त्यांची सेवा असल्यामुळे कार्यक्रम करणं काही अशक्य नाही आणि म्हणून श्री गणेश महाराज तापकीर भानुदास महाराज तापकीर अगदी सगळा परिवार या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने
माऊलींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. विश्रांती पावलो सभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. 5 मिनिटामध्ये चालू होईल, तत्पूर्वी भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे लोकीच्या तुका म्हणे लोकीच्या तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या लोकीच्या व्यवहार. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. नका डोळे तुरे भरून राहो, नका डोळे तुरे भरून राहो. नाशिवंत नका डोळे धुळे भरून राहू, नका डोळे धुळे भरून राहू. नाशिवंत देव जाणारे सखा, नाशिवंत देव जाणारे सखा. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान. आयुष्य खातो आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो
जय जय विठ्ठल